बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये फलकबाजी पाहायला मिळते। अकोल्यामध्ये वंचितकडून फलकबाजी केलेली पाहायला मिळते। फलकांवरील आशयांनी आता चर्चांना उधाण आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फलक, वेगवेगळ्या प्रकारचे आशय या फलकावरती लिहिलेले पाहायला मिळतात। प्रकाश आंबेडकरांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही फलकबाजी केलेली पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राज्यामध्ये दौरे आणि सभा सुरू आहेत आणि याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला नया साल नया खासदार अशा आशयाचे बॅनर लागले होते। आता पुन्हा अशा प्रकारचे बॅनर्स, फलक अकोल्यामध्ये सगळीकडे पाहायला मिळतात। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे। अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मत वाला ये दिल मांगे, यही है राइट चॉइस जिंदाबाद, बंदा निडर बेखौफ बेबाक अशा आशयाचे बॅनर्स, फलक या ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह अकोल्यामध्ये हे फलक झळकत आहेत। आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। वर्षा, वंचितची फलकबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याची यावेळी दिसून येत आहे। अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश करत आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे। येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याच दरम्यान अकोला शहरातील जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ राधाकृष्ण टाकीज चौक, नेहरू पार्क, दुर्गा चौक आदी ठिकाणी वेगवेगळ्या मजकुराचे बॅनर लागले आहेत। या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे। काही महिन्यांपूर्वी अकोल्यात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आलं होतं। या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। अकोल्यातील या सभेची राज्यभर चर्चा रंगली होती। नीलम, वर्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।